ताई खोतकर साहेब आमदार व्हावेत म्हणून तुम्ही बालाजींना नवस बोललेले होतात आणि नवस आता तुम्ही पूर्ण केलेलं आहे. काय भावना आहे? अगदी अतिशय अशी मला अ, खूप सुंदर भावना माझ्या मनामध्ये आहे. फक्त माझ्या मनात नेहमी हेच असतं की ह्याची दान देगा देवा त्याचा विसर न व्हावा. म्हणून मला गेल्या म्हणजे साहेबांचा विजय झाल्यापासून आता 5-6 महिने झाले, तेव्हापासून माझं असं होतं की मला त्याच वेळेला मला केसदान करायला माझी खूप इच्छा होती. पण मी ऑलरेडी 5 महिने लेट झालेली की फक्त साहेबांच्या या कामाच्या व्यापामुळं मला जायला लेट झालं. तुम्ही जेव्हा केस दान केले तेव्हा खोतकर साहेबांनी सोशल मीडियावरती समर्पणाचं दुसरं नाव सीमा अशा प्रकारची एक भावनिक पोस्ट केलेली. त्या पोस्टची खूप चर्चा होती. नक्कीच आमदार साहेबांना जेव्हा माझं केशदान चालू होतं तर त्यावेळेला ते अतिशय भावनिक झालेले होते. तर म्हणजे त्यांना असं फिलिंग येत होते की हे माझ्यासाठी एवढी सुंदर केस ती दान करते. पण मी त्यांना खूप धीर दिला, दिलासा दिला की मी हे खूप आनंदाने करते आणि मी एवढं दान करत असताना तुम्ही अजिबात त्या गोष्टीचं कुठेही किंतु परंतु मनात आणू नका. मी हे खूप आनंदाने करत आहे. तुम्ही केस दान केल्यानंतर जेव्हा जालन्यात आल्या तेव्हा बरेच लोक तुम्हाला भेटायला येत आहेत घरी आणि त्या तुमच्या याचं कृतीचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणात होते सध्या. नक्कीच मी कधीही विसरणार नाही. खूप मला जालनेकरांनी मला प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी घरी येऊन येऊन की खरंच म्हणजे तुमची म्हणजे मी सोशल मीडियावरून टाकते पण आहे प्रत्येकीची भावना, प्रत्येक व्यक्तीची भावना की हे तुम्ही एवढी डेअरिंग केली, तुम्ही हे असं केलं. खूप सगळ्या थरातून माझं कौतुक होत आहे. सगळे मला प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे सगळ्यांचे मी अगदी आपल्या चॅनलद्वारे मी सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते की सगळे मला येऊन भेटतायत. मला व्हॉट्सअपद्वारे, मला फेसबुकद्वारे, मला इंस्टाग्रामद्वारे सगळे माझे कौतुक करतायत. मी त्यांना सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. ताई आमदार होण्यासाठी नवस केलेला होता. आता आमदार झाल्यानंतर कशी कामे सध्या सुरू आहे? तुम्ही समाधानी आहात का? जनतेची कामं होत आहेत का? तुमचं काय निरीक्षण? मला असं वाटतं मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेलाच विचारलं पाहिजे. अगदी कामाचा एवढा म्हणजे मी हेच सांगते की मला लेट का झालं केस दान करायला. अजिबात साहेबांना वेळ नव्हता आणि मी सांगते की मी म्हणजे जे निवडणुकीत साहेब जे सकाळी 6ला बाहेर पडत होते तर रात्री 12-1ला येत होते, अगदी तोच प्रकार चालू आहे. तुम्हाला जनताच सांगेल की काय कामं चालू आहे काही नाही. अद्याप साहेबांनी जवळजवळ 300-350 कोटी अधिक तर जिल्ह्यासाठी त्यांनी मतदारसंघासाठी त्यांनी आणलेले आहेत. खूप काम धडाकेबाज चालू आहे. नागरिकांची आणि लोकांची खूप इच्छा आहे की अर्जुन खोतकर पुन्हा एकदा मंत्री म्हणून दिसले पाहिजेत. तुमची काय भावना आहे? मंत्रिपदात कधी वर्णी लागू शकते? तुमचा काय विश्वास? आपले सर्व एकनाथ शिंदे साहेब वरती आहेत बसलेले. ते जेव्हा ठरवतील तेव्हा सर्व त्यांच्या हातात आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.